नमस्कार, मी शीतल. सगळ्यांचे खूप खूप स्वागत. आज अस्सल गावरान चिकन रस्सा दाखवते आहे. रंग तर अप्रतिम येते, चवही तितकीच भन्नाट होते. आज ज्या पद्धतीने तुम्हाला चिकन रस्सा दाखवते त्या पद्धतीने एकदा नक्की करून पहा. सर्वात आधी मसाले भाजून घेणार आहे. त्यासाठी गॅसवरती तवा ठेवला आहे आणि एक मोठं वाटी सुकं खोबरं घेतलं आहे. सगळे मसाले एकसोबत भाजते आहे. मसाले भाजायला प्रत्येक मसाल्याला वेगवेगळा वेळ लागतो, त्यामुळे सुकं खोबरं आधी टाकलं आणि 1-2 मिनटं हे सुकं खोबरं परतून घेतलं. फक्त हलकासा रंग बदलला आहे आणि त्यामध्ये आता काही मसालेसुद्धा ॲड करणार आहे. इथे 2 चम्मच धने घेतले आहे आणि त्यासोबतच 1 चम्मच जिरं घेते आहे आणि अर्धा चम्मच मेथीदाणा घेत आहे. मेथीदाण्यामुळे खूप छान चव येते या चिकन रस्स्याला, त्यामुळे मेथीदाणा अवश्य घ्यायचा. आता हे सगळे सुके मसाले फक्त 1 मिनटं परतून घेत आहे. मसाले खूप जास्त भाजायचे नाही, हलकासा रंग बदलेपर्यंत हे मसाले भाजून घेत आहे. आता त्यामध्ये 2 चम्मच खसखस टाकते आहे. खसखस सर्वात शेवटी टाकायची, कारण खसखस भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे सर्वात शेवटी खसखस टाकली आणि फक्त 1 मिनिट हे मसाले भाजून घेतले. आणि आता हे मसाले एका प्लेटमध्ये काढून घेते आहे आणि मसाले थंडे करायला ठेवते आहे. तुम्ही बघू शकता मी मसाले खूप जास्त भाजले नाही, फक्त हलकासा रंग बदलला आहे. आता त्याच तव्यावरती 3 मोठे कांदे लांब चिरून घेतले आहे आणि 1 गड्डी लसूण सोलून घेतला आहे. कांदा आणि लसूणसुद्धा थोड्याशा तेलावरती भाजून घेत आहे. कांदा आणि लसूणसुद्धा खूप जास्त भाजत नाही आहे, फक्त हलकासा रंग बदलेपर्यंत 1-2 मिनटं हे कांदा लसूण भाजून घेतला आहे. आणि आता हे कांदा लसूणसुद्धा एका प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवत आहे. सगळे मसाले थंड होऊ द्यायचे आणि त्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. आता मसाले थंड झाले आहे. सर्वात आधी जे सुके मसाले भाजून घेतले होते ते मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. जितके जास्त बारीक वाटतात तितके जास्त हे मसाले आधी वाटून घ्यायचे. बघू शकता इतके बारीक हे सुके मसाले वाटून घेतले आहे. आता त्यामध्ये कांदा आणि लसूण वाटून घेत आहे. पाण्याचा अजिबात वापर न करता हे मसाले वाटून घेणार आहेत. त्यामध्ये थोडंसं आलं ॲड केलं आहे आणि अगदी बारीक हे मसाले वाटून घेतले. पाण्याचा मी अजिबात वापर केलेला नाही आहे. आता हे मसाले एका प्लेटमध्ये काढून घेतले. 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे. आता गॅसवरती भांडं ठेवलं आहे. एक मोठं वाटीत तेल टाकून घेतले आहे आणि तेल गरम झाल्यावर त्यामध्ये अगदी थोडासा कांदा टाकला आहे. आता 1 चम्मच त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकते आहे आणि फक्त आलं लसूण पेस्ट आणि कांदा थोडासा परतून घेते आहे आणि त्यामध्ये जे मसाले वाटून घेतले होते ते मसाले टाकून घेते आहे. मसाले खूप जास्त भाजले नव्हते, तेलामध्ये फक्त 2 मिनटं हे मसाले परतून घेत आहे. मसाले खूप जास्त आधी न भाजता आत्ता तेलामध्ये हे मसाले होऊ द्यायचे, त्यामुळे वेगळी टेस्ट येते या चिकन रस्स्याला. म्हणून फक्त 1-2 मिनटं तेल सुटेपर्यंत हे मसाले तेलामध्ये परतून घेत आहे आणि त्यामध्ये आता सुके मसाले ॲड करते आहे. भरपूर असं लाल तिखट घेतलं आहे. झणझणीत हे चिकन रस्सा करणार आहे, त्यामुळे लाल तिखट थोडं जास्त घ्यायचं. 1 चम्मच हळद घेतली आणि 1 चम्मच काळा मसाला घेतला आहे, घरगुती काळा मसाला, आणि 1 चम्मच चवीनुसार मीठ घेतलं आहे. आता जे चिकन धुवून घेतलं होतं 1 किलो ते चिकन टाकून घेते आहे. चिकन आणि मसाले एकदा मिक्स करून घ्यायचे आहे आणि तेल सुटेपर्यंत हे चिकन आणि मसाले होऊ देते आहे. सुरुवातीलाच पाणी न टाकता मसाल्यामध्येच हे चिकन व्यवस्थित शिजू द्यायचं, त्यामुळे पटकन चिकन शिजूनही येते आणि व्यवस्थित असा रंग येते. चव खूप छान लागते मसाल्यासोबत आपण हे चिकन पाणी न टाकता शिजू दिल्यामुळे. आता हे चिकन झाकून ठेवते आहे. वरती प्लेट ठेवली आहे आणि प्लेटवरती पाणी टाकून घेते आहे. पाणी टाकल्यामुळे खाली चिकन लागतसुद्धा नाही आणि खूप अप्रतिम अशी चव येते. मसाल्यामध्ये चिकन शिजतं आणि तेच पाणी आपण टाकणार आहोत. आता इथे थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे. ही कोथिंबीर तुम्ही फोडणीसोबतसुद्धा टाकू शकता. एकदा सगळे मसाले आणि चिकन
परतवून घेत आहे, फिरवून घेत आहे आणि परत 1-2 मिनटं हे चिकन असं शिजू देत आहे. आता जे प्लेटवरती पाणी ठेवलं होतं ते पाणी टाकून घेते आहे आणि परत एकदा मिक्स करून घेते आहे. थोड्याशाच पाण्यावरती परत 2 मिनटं हे चिकन शिजू देत आहे. सुरुवातीलाच खूप जास्त पाणी ॲड न करता थोड्याशा पाण्यावरती हे चिकन शिजू द्यायचं. तेल सुटेपर्यंत 2 मिनटं चिकन शिजू देणार आहे. त्यासाठी आणखी झाकण ठेवलं आहे आणि 2 मिनटानंतर बघा भरपूर असं तेल सुटलं आहे आणि रंगही खूप छान आलेला आहे. थोड्याशा पाण्यावरती चिकन शिजू द्यायचं, त्यामुळे लवकर शिजून येते आणि चवही खूप छान लागते. आता थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं होतं एका भांड्यामध्ये, ते पाणी सोडून घेते आहे. जितका रस्सा लागेल त्यानुसार पाणी सोडून घ्यायचं आणि सगळं चिकन एकदा मिक्स करून घेतलं आहे आणि झाकण ठेवून परत 2 ते 3 मिनटासाठी चिकन शिजवायला ठेवलं. 2 ते 3 मिनटानंतर बघा चिकन शिजत आलेलं आहे. भरपूर चिकन शिजलेलं आहे. एखादी फोड तोडून पाहायची. आता सर्वात शेवटी त्यामध्ये गरम मसाला टाकते आहे. घरगुती काळा मसाला आहे हा आणि त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकते आहे. झणझणीत चिकन रस्सा तयार झाला आहे. या पद्धतीने हा चिकन रस्सा करून पहा. अप्रतिम बनते. चव खूपच भन्नाट लागते. अगदी घरभर याचा वास पसरतो. रंग बघा, तरी बघा अगदी व्यवस्थित आलेली आहे. आता हा चिकन रस्सा आज तुम्हाला दाखवला आहे, तो कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. चिकन रस्सा व्हिडिओ कुठे थोडा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. अस्सल गावरान चिकन रस्सा अगदी तयार झाला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.